जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओमकार पाटील आणि इस्टेक शेख अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिले षटक हाताळण्यासाठी टेनिस क्रिकेट विश्वातलं मोठं नाव अयूब शेख, मॅन फ्रॉम कासर वडवली. अनेक व्यावसायिक संघामध्ये देखील अयूब शेखला आपण पाहिलं. सँडी एसपी असेल, मॅग्निफिसेंट नवी मुंबई असेल, अशा अनेक स्पर्धेमध्ये आणि टीम कडून व्यावसायिक क्रिकेट, प्रोफेशनल क्रिकेट खेळताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळालं. आणि मागच्या मॅच मध्ये काय बॅटिंग केली होती आपल्या टीमसाठी. 42 धावांचं योगदान दिलं गेलं होतं. 10 चेंडूचा फेस केला होता. आणि या मॅच मध्ये देखील गोलंदाजीसाठी पहिले षटक हाताळण्यासाठी येतोय कासरवडली टीम. सातत्याने ऐरोली विभाग असेल, दिवा नगरी असेल, यात नेहमीच चांगलं प्रदर्शन पाहायला मिळतंय. स्ट्राईक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय ओमकार पाटील. पहिला चेंडू, पहिलाच बॉल चांगला फटका लगोला जातोय. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत फेकी करेल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पहिला स्ट्रोक इथे मात्र 2 धावा देऊन गेलाय. आपण पाहू शकाल कांजूर टीमला. कांजूर मार्ग म्हणजेच मुंबईचा हा टीम असेल, त्याचबरोबर एक ठाणे वर्सेस मुंबई असा सामना देखील पाहायला मिळेल. खूप चांगली लढत आहे कारण की 2 मातब्बर टीम आहेत. दोन्ही टीमच्या माध्यमातून एक सामना जिंकलाय. तर दोन्ही टीमचा कॉन्फिडन्स हाय लेवलचा देखील पाहायला मिळेल. आणि दोन्ही टीम देखील सज्ज झाले कारण की सकाळच्या सत्रात जर पाहिलं तर गावदेवी तळोली टीम 2 सामने जिंकून तिसऱ्या फेरीत प्रवेश केलाय. यावेळेस मात्र या दोन्ही टीमच्या माध्यमातून जो टीम जिंकेल तो थेट जाईल गावदेवी तळोली टीम सी सेमीफायनलची लढत खेळताना पाहायला मिळेल. तर पुन्हा एकदा अयूब शेख गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. खोलवर टप्प्याचा चेंडू, कलाईचा उपयोग, मनगटाची मात्र वळवलं गेलंय. चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये. तोपर्यंत मिळते सिंगल आणि सिंगलने संघाचा धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 3 या आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ संपला गेला. 3 धावा धावफलकावर लागलेत. 4 षटकांची लढत आपण पाहू शकाल. पहिलं षटक इथे हाताळण्यासाठी येतोय. आपण जर पाहिलं तर 38 सर्कलच्या आतमध्ये फ्लाय स्लिप गली आहे, थर्ड मान आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग अशी व्यूहरचना देखील पाहायला मिळते. डावखुरा फलंदाज आहे आणि डीप मध्ये जर पाहिलं तर डीप, मिड विकेट आणि लॉंग ऑन रिजन मध्ये देखील क्षेत्ररक्षक आहे. डावखुरा फलंदाज आपण पाहू शकाल इस्ताक शेख. एक दर्जेदार क्रिकेटर आहे, दर्जेदार खेळाडू आहे. बॅटिंग स्टान्स देखील त्याचा एक लेदर क्रिकेटचा पाहायला मिळतो. जोरकस मारण्याचा प्रयत्न केला होता. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू जातोय सिली मिड ऑनला. तोपर्यंत मिळते सिंगल. तर सिंगल मिळते. इस्ताक शेखच्या बॅट मधून सिंगल येते. आपलं अकाउंट ओपन केले. संघाचं धावफलक जाऊन पोहोचते 4 या आकड्यावर. पहिलं षटक इथे प्रगतीपथावर असताना गोलंदाजी मार्कवर अयूब शेख. यावेळेस लाईन चांगली, दिशा चांगली, नियंत्रण चांगलं. ही दर्जा, हा क्लास, हा टेम्परामेंट आणि ही आहे ताकद अयूब शेखची. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षक या तिन्ही फॉर्मॅट मध्ये आपल्या टीमसाठी 100% एफर्ट्स लावणारा हा खेळाडू आहे अयूब शेख. मात्र खूप चांगली गोलंदाजी करतोय. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या आकड्यावर. सुरेख चेंडू आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू, चेंडू ऑन साइडला, चेंडू जातोय सीमा लगत. प्रयत्न केला जातोय पण प्रयत्नाला यश मात्र मिळत नाही. चेंडू सीमा रेषा पार, चौकार. 4 धावा मिळतात अखेरच्या चेंडूवर आणि अजून एक चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि 9 धावा इथे धावफलकावर जाऊन पोहोचते. हा चेंडू अडवू शकला असता पण काहीसे फंबलिंग झालं, त्यामुळेच की काय मात्र इथे 4 धावा संघाला मिळतात आणि संघाची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचते. 5 चेंडूचा खेळ संपला गेल्या. 8 धावा धावफलकावर लागले. पहिलं षटक इथे प्रगतीपथावर असताना राहुल हिरामन पाटील, सन ऑफ हिरामन पाटील, लेजेंड क्रिकेटर, यांचा सुपुत्र देखील आहे. यावेळेस स्विंग इन मिस म्हणावं लागेल. डॉट बॉलची सांगता होती. षटक क्रमांक संपलं गेलं. पहिल्या षटकात भेदक मारा अयूब शेखचा पाहायला मिळाला. फक्त 8 धावा खर्च केल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन संपलं गेले. अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. या खेळामध्ये काय होतंय, कोण जातोय पुढच्या फेरीत, अंजुर की कासरवडली, तोपर्यंत ऐकू एक मधुर गीत डीजे मास्तरांच्या माध्यमातून. डीजे प्लीज.
थँक्यू डीजे. तर पहिलं षटक इथे संपलं गेले. संघाची धावसंख्या बिनगडी बाद 8. नवीन गोलंदाज येतोय भावेश चौधरी. हा एक तेज तरार गोलंदाज आहे. पहिलं षटक इथे संपलं गेले. खूप चांगली गोलंदाजी अयूब शेखची पाहायला मिळाली. 4 षटकांची लढत आहे. 8 धावा स्कोरबोर्डवर लागलेत. स्ट्राईक एंडवर आपण जर पाहिला तर इश्ताक शेख आणि देखील 1 धाव आपल्या बॅट मधून आली आणि आतापर्यंत जर पाहिलं तर 7 धावा फलंदाज ओमकार पाटीलच्या बॅट मधून देखील आले. पहिल्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते बिनगडी बाद 8 धावा. गावदेवी कांजूर हा टीम देखील खेळत असताना कांजूरचा विचार केला तर कांजूर मार्ग हा जरी आपण रेल्वे स्टेशन पाहिलं असेल या कांजूर मार्ग लगतच हे कांजूर गाव देखील आहे. त्या गावातील हे क्रिकेटर देखील पाहायला मिळतात. यावेळेस दिशाहीन गोलंदाजी इथे मात्र खराब गोलंदाजी खराब यष्टीरक्षण अयूब शेखच्या माध्यमातून वाईट +4 म्हणजे 5 धावा इथे बोनसच्या स्वरूपात मिळतात. पहिल्या चेंडूवर महागडा चेंडू पाहायला मिळतोय 5 धावा. पहिला चेंडू खराब गोलंदाजी पाहायला मिळते आणि पहिल्या चेंडूवर 5 धावा चकून गेला अयूब शेखला देखील. यशांच्या मागे अयूब शेख तो चेंडू अडवू शकला नाही आणि त्यामुळेच बघता बघता चेंडू सीमा पार गेला आणि बोनसच्या रूपात 5 धावा देखील केल्या जातात ऍड केल्या जातात. संघाची धावसंख्या 13 धावा. इथे पुन्हा एकदा लाईन मिस केली आहे लेग स्टंपच्या बाहेर. या सिडीज वाईट पंच जर पाहिला तर सुमित साळवी यांच्या माध्यमातून इशारा येतोय वाईट बॉल आणि अवंतर धावसंख्येने जर पाहिला तर जाऊन पोहोचते तब्बल 14 या आकड्यावर. या पहिला चेंडू अजून टाकायचा आहे. 6 धावा खर्च केलेत गोलंदाज आपण पाहू शकाल भावेशच्या माध्यमातून. तर भावेशचं हे षटक जर पाहिलं तर पहिला चेंडू अजून टाकायचा आहे. अजून 6 धावा खर्च केलेत आणि इस्ताक शेखला देखील चांगली बॅटिंग करावी लागेल. यावेळेस पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. लगातार 3 बॉल आतापर्यंत नकारात्मक पद्धतीचे टाकले गेलेत आणि खराब गोलंदाजी ज्या पद्धतीची पहिल्या षटकात 8 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या 6 चेंडूमध्ये आणि यावेळेस मात्र आतापर्यंत जर पाहिलं तर तब्बल एकही चेंडू न टाकता 7 धावा खर्च केलेत गोलंदाज भावेशच्या माध्यमातून. खराब गोलंदाजी पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज झालाय पहिला चेंडू साकण्यासाठी. यावेळेस चांगला चेंडू खोलीवर टप्प्याचा चेंडू घडून काढलाय. चेंडू जातोय अलाउंग द कार्पेट. मिड विकेट रिजन मध्ये कुठलीही दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाही. चांगलं क्षेत्ररक्षण चांगलं कमबॅक भावेशचं म्हणावं लागेल. सिंगलवर समाधान मानावं लागेल. यस या दिवानगरीचं अजून एक उमदा नेतृत्व ज्या नेतृत्वाच्या माध्यमातून एक निस्सम समाजसेवक कशाला म्हणतात त्याचं जिवंत उदाहरण म्हणजेच प्रकाश नाना नाईक. एक चांगलं व्यक्तिमत्व लहान थोरांना आदरातिथ्य सर्वांना सन्मान करणारा एक व्यक्तिमत्व म्हणजेच प्रकाशदादा नाईक प्रकाश नाना नाईक यांचं देखील सहर्ष स्वागत आहे क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. निलेश पाटील असेल त्याचबरोबर जितेन मडवी असेल हिरमन पाटील असेल प्रकाश नाना नाईक असतील गजानन कचेर मडवी असेल त्याचबरोबर जी.एन. पाटील साहेब देखील असतील. सर्वांचं देखील सहर्ष स्वागत आहे क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. तब्बल 4थ्यांदा मात्र कसरत करावी लागते सुमित साळवीला. 4 धावा इथे 4 वेळा व्हाईट बॉलचा इशारा केला गेलाय. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. बॅटची थिक एज कॉट बिहाइंड. फलंदाजाला परतावा लागेल. फलंदाज बाद होतोय. ओमकार बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला हादरा पहिली मोठी सफलता मिळते टीम कासर वडवलीला आणि पहिला बळी बाद करतोय गोलंदाज भावेश. तर अजय दोपावकर फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. अजय मात्र फलंदाज जर पाहिलं तर ओमकार पाटील मात्र आपल्या टीमसाठी योगदान देऊ शकला नाही. फलंदाज मात्र लवकर बाद झाला आणि मोठी सफलता मिळते भावेशला टीम कासरवडी टीमला. दुसरं षटक प्रगतीवर असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. 17 धावा धावफलकावर लागलेत.
तब्बल या षटकाचा जर विचार केला तर आतापर्यंत 9 धावा खर्च केलेत या गोलंदाजाने. खोलवर टप्प्याचा चेंडू खडून काढला गेला, चेंडू जातोय लॉंग ऑफ रिजन मध्ये, तोपर्यंत सिंगल मिळते. एका धावावर समाधान मानावं लागेल. जर भावेश या षटकाचा विचार केला तर वाईट बॉल सोडले तर चांगली गोलंदाजी भावेशने केली असे म्हणेन, पण 4 वाईट बॉल आणि तब्बल 8 धावा ह्या अतिरिक्त धावा खर्च केलेत भावेशने. त्यामुळेच की काय टीम आतापर्यंत जाऊन पोहोचते तब्बल 18 या आकड्यावर. 18 लॉस ऑफ 1 विकेट. प्रथम बॅटिंग करत असताना कांजूर टीम, गावदेवी कांजूर टीम ही देखील सज्ज झाले या स्पर्धेच्या निमित्तानं. इथे मोठा फटका, लाजवाब स्ट्रोक, घटना टेक तमाशा देख, इट्स आउट ऑफ द पार्क. फलंदाज आपण पाहू शकाल इस्ताक शेखच्या बॅट मधून येतोय एक खणखणीत दणदणीत षटकार. चेंडू सीमा पार, A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. नक्कीच ब्रँडेड षटकार देखील पाहायला मिळतोय. काय लाजवाब स्ट्रोक इस्ताक शेखच्या बॅट मधून आला आणि इस्ताक शेखची बॅट स्विंग जर पाहिले तर खूप वेगाने बॅट स्विंग आहे आणि ज्यावेळेस मिडल झाला बॅटवर त्यानंतर मात्र फेकून दिला मिड विकेटच्या डोक्यावरून एक लांब लचक षटकार. इस्ताक शेखच्या बॅट मधून एक षटकार येतोय. संघाची धावसंख्या झपाट्याने जाऊन पोहोचते तब्बल 24 आकड्यावर. 24 धावा. मागडे षटक म्हणावं लागेल. तब्बल 16 धावा आतापर्यंत खर्च केलेत. चेंडू असतील अजूनही 2 बाकी. यावेळेस अशी गोलंदाजी जर इस्ताक शेखला कराल तर नक्कीच त्याचा भूदंड भरावा लागेल. ज्या वेळेस लांब लचक लगवला गेला होता मागचा षटकार, त्यापेक्षाही लांब लचक षटकार इस्ताक शेखच्या बॅट मधून. बॅक टू बॅक 2 बॉल 2 मॅक्सिमम षटकार. पाच चेंडूत 22 धावा खर्च केलेत भावेशने आणि इस्ताक शेखच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 षटकार देखील लगवले गेले आपल्या टीम साठी. तर आपण पाहू शकाल अजूनही षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. लास्ट टू गो. खूप चांगली बॅटिंग इस्ताक शेखच्या बॅट मधून पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचते. अखेरचा चेंडू या षटकातील. ओ माय गॉड, लाजवाब स्ट्रोक, स्टेट ऑफ द ग्राउंड. चेंडू जातोय 1 बाउन्स, सीमारेषा पार. षटक क्रमांक संपलं गेलंय पहिलं. दुसरं 2 षटकांचा खेळ इथे संपला गेलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 34 धावा धाव फलकावर लागलेत आणि या षटकात तब्बल 26 धावा खर्च केलेत या भावेशने. लाजवाब बॅटिंग इस्ताक शेखच्या बॅट मधून बॅक टू बॅक 3 चेंडूवर 3 मोठे फटके पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरं संपलं गेले. 34 धावा 1 गडी बाद. कांजूर टीम. सागरी फिरतीची दौलत न्यारी पारू बसली हाय तू सोन्यावानी. फिरमाच्या लाटेवरी मधुर गीतानंतर पुन्हा एकदा जातोय आपण मॅचच्या मैदानामध्ये. खूप चांगली मॅच आपल्या समोर रंगली जाते. गावदेवी कांजूर वर्सेस सती आई कासरवडवली. टॉस जिंकला कासरवडवली टीमने. निर्णय घेतला गोलंदाजी करण्याचा आणि पहिल्या षटकात अयूब शेखने काय गोलंदाजी केली. फक्त 8 धावा खर्च केल्यात आणि दुसरं षटक भावेश गोलंदाजीसाठी सज्ज झाला आणि त्या भावेशने देखील नकारात्मक चेंडूने सुरुवात केली आणि अखेरच्या 3 चेंडूवर काय लाजवाब फटकेबाजी आपल्याला इस्ताक शेखच्या बॅट मधून पाहायला मिळालं. तब्बल 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 16 धावा खर्च केल्यात या इस्ताक शेखच्या बॅट मधून. 34 धावा 1 गडी बाद 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. तिसरं षटक हाताळण्यासाठी भावेश भोईर गोलंदाजीसाठी येतोय. पहिलाच बॉल फुलर लेनचा चेंडू समोरच्या दिशेने. चेंडू जातोय क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा येईल तोपर्यंत सिंगल मिळते. एका धावावर समाधान मानावं लागेल. स्ट्राईक रोटेट केली जाते आणि स्ट्राईक गेली जाते ते इस्ताक शेखला. इस्ताक शेखची बॅट स्विंग जर पाहिलं तर वेस्ट इंडिज टीमचा ब्रायन लारा याची आठवण करून देतोय. त्याच पद्धतीची बॅटिंग आणि हिरामन पाटील ज्या पद्धतीने आपल्या तरुण काळात क्रिकेट खेळायचे
आणि त्यांची देखील फलंदाजी त्याच पद्धतीची होती. अष्टपैलू खेळाडू कसा असावा याचं जिवंत उदाहरण हिरामन पाटील यांनी टेनिस क्रिकेटला दिले आणि त्याचमुळे की काय एक लेजेंड क्रिकेटर म्हणून त्याला गणलं जातं. 9-7 टीम कडून अनेक वर्ष क्रिकेट खेळले. यावेळेस इस्ताक शेख मैदानाच्या आतमध्ये मोठा फटका. इथे टायमिंग चुकलं, एलिव्हेशनची कमतरता आणि या कांजूर गावचा ब्रायन लारा मात्र तंबूच्या आश्रयाला परतलाय. इस्ताक शेख बॅक टू द पॅव्हिलियन. दुसरा हादरा, दुसरा फलंदाज तंबूच्या दिशेने रवाना होतोय. थँक्यू डीजे इस्ताक शेख. लाजबाब बॅटिंग, काय अफलातून षटकार आणि चौकार देखील आपल्या टीमसाठी ज्यांनी योगदान दिलं. तब्बल 17 धावांचं आणि एक छोटी का होईना पण महत्वपूर्ण करून इस्ताक शेख परतलाय. मोठी सफलता भावेश भोईरला मिळते. यावेळेस मात्र आउटसाइड ऑफ स्टंप. पंचाने विमानासारखे हात पसरले. सुमित साळवी यांचा इशारा येते. येस इट इज वाईड. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 35 धाव 36 माफ करा 36 धावा. धाव फलकावर जाऊन पोहोचते. तिसरे षटक प्रगतीपथावर असताना रोहित चव्हाण आणि अजय यावेळेस स्ट्रॉंग अपील केली आहे. पंचाने फेटाळून लावली आहे. सिंगल मिळते तोपर्यंत आपण जर पाहिलं तर लेग बायचा इशारा येतोय आणि एक धावाने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते तब्बल 37. 37 धावा धाव फलकावर लागलेत. येस, खराब गोलंदाजी, खराब क्रिकेट आणि खराब क्षेत्ररक्षण. वाईट +4 म्हणजेच 5 धावा. तब्बल 2 वेळा हे कारनामा झाला या मॅच मध्ये. पहिला जर पाहिलं तर भावेशने पहिला चेंडू अशा पद्धतीने हाताळला गेला होता पण कासरवडील टीमचा प्रमुख खेळाडू म्हणजेच आपण पाहिलं तर अभिषेक मात्र 2 वेळा चुका करतोय त्याच पद्धतीची. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 42 धावा धाव फलकावर जाऊन पोहोचते. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला. यावेळेस मात्र बॅटची ती गेज लागली. चेंडू जातोय थर्ड मॅन रेझन मध्ये. इथे मात्र सिंगल मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केलाय आणि फलंदाजाला काय करावं लागेल तर परतावं लागेल. फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. आयुब शेख खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होतोय. रोहित बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज बाद. रोहित आपल्या टीम साठी एक धाव करून परतलाय. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते तब्बल 42 आकड्यावर. 43 धावा लिही ना तू, पहिला धावा लिही ना, माझं लक्ष तिकडे जातं. तर 43 धावा धाव फलकावर जाऊन पोहोचते. दुसरे षटक इथे, तिसरं षटक इथे प्रगतीपथावर असताना भावेश भोईर मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. नवीन आलेला फलंदाज प्रशांत आंग्रे फलंदाजीसाठी येतोय. आपण पाहू शकाल लांबलचक षटकार मारण्याची किमया अनेक वेळा केले. यावेळेस टीमला मात्र मोठी धावसंख्या उभारावी लागेल. पण गोलंदाजीचा विचार केला तर खराब गोलंदाजी पाहायला मिळाली कासरवडील टीम कडून. कारण की या टीमचा लखन जाधव मात्र आज या मॅच मध्ये उपलब्ध नाहीये. यावेळेस मोठा फटका आहे. चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षण दर्जेदार पाहायला मिळतोय. आपण पाहू शकाल ईशान ठाकूरच्या माध्यमातून खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि दर्जेदार क्षेत्ररक्षण होणं गरजेचं आहे. यावेळेस टीमचा स्कोर जर पाहिला तर जाऊन पोहोचते 44 धावा धाव फलकावर लागले. तिसरे षटक येथे प्रगतीपथावर असताना या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे.
खूप चांगली फलंदाजी आपल्याला कांजूरच्या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस स्ट्रोक देखील तितकाच चांगला आहे. अलॉंग द कार्पेट चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये जातोय. अनइव्हन बाउन्स देखील पाहायला मिळाला, त्यामुळे 1ला 2 आणि 2ला 3 मध्ये देखील कन्वर्ट केलं गेलंय. खराब क्रिकेट म्हणावं लागेल आणि खराब क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ संपला गेलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 47 या आकड्यावर. 47 धावा धावफलकावर लागलेत. 3 षटकांचा खेळ संपला गेला, अजूनही 1 षटक बाकी आहे. पाहूया अखेरच्या षटकामध्ये काय होतंय. तोपर्यंत असं म्हटलं जातं, माहोल बदलतं संगीत, मनाला प्रफुल्लित करतं संगीत, मन तल्लीन करतं संगीत. एक म्युझिक ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅच कडे वळूया. थँक्यू. छत्रपती शिवाजी महाराज की डीजे छत्रपती शिवाजी महाराज. सह्याद्रीच्या छाताडातून नांद भवानी गाजे, काळजात राहती आमच्या रक्त वाहती राजे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा करून मॅच कडे वळूया. अखेरचं षटक हाताळलं जात आहे. पहिलाच बॉल खराब, ओव्हरथ्रो आणि इथे वाईट नो +4 म्हणजेच तिसऱ्यांदा घडतंय. क्रिकेटच्या खेळामध्ये असं पहिल्यांदाच घडलं असेल की 3 वेळा वाईट किंवा नो बॉल टाकून तो बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. तब्बल 15 धावा या 3 चेंडू मध्ये आल्यात. खराब क्रिकेट, खराब गोलंदाजी आणि खराब क्षेत्ररक्षक देखील आयुब शेखच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. इथे 5 धावा संघाला मिळतात. संघ जाऊन पोहोचते तब्बल 52 धावा धाव फलकावर लागलेत. फ्री हिटचा चेंडू फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडवर अजय. इथे मोठा फटका लागूला जातोय. मिड विकेट रिजन मध्ये अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक फंबल करेल, फेकी देखील तितकी चांगली, मात्र चेंडू बाउन्स होतोय आणि पुन्हा एकदा थर्ड आपण पाहू शकाल. थर्ड बॅकअपने तो चेंडू गॅदर केलाय. आज चेंडू आणि कासरवडलीचं काहीतरी समीकरण जुळत नाहीये, त्यामुळेच की काय वारंवार चुका होतात. चुका आणि शिका असं नेहमीच म्हटलं जातं. या चुकेमधून काहीतरी शिकावं लागेल, कारण की कासरवडली टीम आहे ज्या टीमने अनेक मोठमोठ्या स्पर्धा ज्याने गाजवल्यात. तो टीम देखील या मैदानामध्ये खेळत असताना आडव्या बॅटने खेळला गेले. टॉप एज लागलाय, चेंडू जातोय फाईन लेग रिजन मध्ये. सिंगल कंप्लीट केली जाते आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. खूप चांगली बॅटिंग अजयच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. संघ जाऊन पोहोचतोय तब्बल 56 धावा धाव फलकावर लागलेत. 56 वर्ष या नवसाती मंडळाला झालेत आणि या 56वा वर्ष देखील या स्पर्धेच्या निमित्ताने भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेचं आयोजन देखील केलं जात आहे. टीमची स्कोर आहे 56. नवसाती टीमला, नवसाती मंडळाला 56वा वर्ष देखील तितकाच महत्वाचा असणार आहे. तर अजून या इनिंगचा जर विचार केला तर तब्बल चेंडू असतील 4 चेंडू अजूनही शिल्लक असतील. स्ट्राईक एंडवर अजय आपल्याला पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर पुल केला जातोय. चांगला स्ट्रोक फाईन लेग रिजन मध्ये चेंडू सीमारेषा पार. षटकार. खराब गोलंदाजी आणि या खराब गोलंदाजीचा पुरेपूर इथे समाचार घेतलाय कांजूर टीमच्या माध्यमातून. षटकार. बासष्ट धावा धावफलकावर जाऊन पोहोचते. खूप चांगली बॅटिंग आणि या विजयस जर पाहिलं तर कासरवडी टीमची खराब गोलंदाजी देखील पाहायला मिळते. यावेळेस पूल फटका, चांगला टायमिंग आहे, पण इथे क्षेत्ररक्षक गफलत करतोय. जेल देखील सुटला गेलाय. आज पाहिलं तर कासरवडी टीम कडून गोलंदाजी फलंदाजी या कुठल्याच फॉर्मॅट मध्ये आपल्याला अव्वल दर्जाचं क्रिकेट खेळताना दिसत नाहीये. एक धाव मिळते टीमला. टीम जाऊन पोहोचते तब्बल 63 आकड्यावर 63 ऑन स्कोर बोर्ड.
कांजूर टीम, गावदेवी कांजूर टीम बॅटिंग करत असताना टॉस हरल्यानंतर मात्र एक वेगळा गेम प्लॅन घेऊन देखील टीम कांजूर मैदानात उतरली आणि काय बॅटिंग पाहायला मिळालं. इस्ताक शेखच्या बॅट मधून षटकार चौकार आले. अजयने देखील आपल्या टीमसाठी डाव सावरला आणि यावेळेस देखील जर पाहिलं तर या इनिंगचा अखेरचा चेंडू देखील अजूनही शिल्लक आहे. आपण पाहू शकाल 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. माफ करा. कशाला रे यावेळेस साफ ट्रॅकर पुल केला जातोय. पुल सक्सेसफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल अँड वंडरफुल. इथे 5व्या चेंडूवर इथे फलंदाज प्रशांत आंग्रेच्या बॅट मधून येतोय खणखणीत षटकार 6 धावा. 69 धावा धाव फलकावर जाऊन पोहोचते. काय लाजबाब बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला कांजूर टीमच्या माध्यमातून. अफलातून इनिंग, अफलातून बॅटिंग या टीमच्या माध्यमातून 69 धावा आतापर्यंत स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचते. अखेरचा चेंडू या इनिंगचा फेस करेल प्रशांत आंग्रे. एक षटकार लागूला गेले. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे. चेंडू जातोय समोरच्या दिशेने. 1 बाउन्स, सीमारेषा पार. अखेरच्या चेंडूवर देखील एक मोठा फटका येतोय प्रशांत आंग्रेच्या बॅट मधून. संघ जाऊन पोहोचते 4 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते तब्बल 73 धावा धाव फलकावर लागलेत. 74 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. येणाऱ्या 24 चेंडूत 74 धावा असं समीकरण आहे. पाहूया ह्या आव्हानाचं डोंगर पार कसा करतोय अयूब शेख अँड टीम, कासरवडवली टीम. पाहूया या मॅच मध्ये काय होते. 74 धावांचं टार्गेट आहे. कांजूर टीमने खूप चांगला प्रदर्शन केला. यावेळेस मात्र कासरवडवली टीम काय प्रदर्शन करेल हे देखील पाहण्यासारखं असेल. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा आणि 9साथी क्रिकेट संघ आयोजित या भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेचा मनमुराद आस्वाद लुटत राहा. सँडी सर कृपया समालोचन कक्षाशी संपर्क साधा विनंती करतोय. संतोष म्हात्रे. सँडी सर, थँक्यू व्हेरी मच. China
व्हेरी मच डीजे. तर पहिला अंक आपण पाहिला. कांजूर टीमने खूप चांगला प्रदर्शन केला. आपल्या टीमसाठी 4 षटकात तब्बल 73 धावा जमवल्या. 74 धावांचं भलं मोठं आव्हान ठेवलं गेलंय आणि ते आव्हान पार करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आयुब शेख, टेनिस क्रिकेट विश्वातलं एक मोठं नाव, आणि मागे जर पाहिलं तर नॉन स्ट्राइक एंडवर प्रसाद तांडेल हा फलंदाज देखील पाहायला मिळतोय. आपण पाहू शकाल पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय. पहिलाच बॉल इथे चांगला स्ट्रोक लागवला जातोय. चेंडू जातोय फाईन लेग रिजन मध्ये, दणदण करत सीमा रेषे पलीकडे जाईल की काय तोपर्यंत क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात इथे आपण पाहू शकाल. आणि पहिल्याच बॉलवर 2 धावाने आपलं खातं उघडतोय आयुब शेख. ही मॅच दर्जेदार होईल यात ती मात्र शंका नाही. सँडी सर कडके आपण पाहिलं तर प्रसाद तांडेल असेल, आयुब शेख असेल, त्याचबरोबर नरेंद्र भारती, ही मोठी नावं आहेत. ही जोपर्यंत मैदानात असेल तोपर्यंत मॅच मध्ये जान आणू शकतील कासरवडी टीमसाठी. कारण की अशा अनेक मॅचेस व्यावसायिक टीम मध्ये खेळत असताना आयुब शेखने देखील आपल्या टीमसाठी जिंकवल्यात. मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर 42 धावांचे एक घणाघाती फलंदाजी केली होती. 10 चेंडूचा सामना केला होता आणि मागच्या मॅचचा हिरो देखील ठरला होता. यावेळेस टीमला मात्र 74 धावांसारखं मोठं टार्गेट पार करत असताना पहिल्या षटकात चांगली बॅटिंग करावं लागेल. पहिलं षटक हाताळण्यासाठी सुमित गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. जर पाहिलं तर फ्लाय स्लिप गली क्षेत्रात आहे, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ अशी क्षेत्ररक्षण ऑफ साइडला आहे. आणि इथे फोर्लर लेनचा चेंडू, लाजवाब स्ट्रोक, टायमिंग बेमिसाल, लॉंग ऑफच्या डोक्यावरून आयुब शेखच्या बॅट मधून येतोय कासरवडली ब्रँडचा षटकार. करा कारण की अजूनही सामना खेळवायचा आहे. त्यासाठी तुम्हाला विनंती असेल, आपण पाहू शकाल टार्गेट मोठा आहे आणि टार्गेट पार करत असताना मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. मनगटामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची ताकद आणि स्वप्नामध्ये इच्छाशक्ती असेल ना तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते मित्रांनो. यावेळेस तेच दाखवतोय आयुब शेख. मोठी फटकेबाजी करावी लागेल. पहिल्या 2 चेंडूवर 8 धावा. इथे मोठा फटका लागवला जातोय मिड विकेट रिजन मध्ये, चेंडू जातोय वनबाऊ सीमा रेषा पार. 2 षटकार चौकार असा नंबर या 3 चेंडूवर पाहायला मिळालाय. 12 धावा पहिल्या 3 चेंडूवर. टिट फॉर टॅट, जसा तसं उत्तर आयुब शेखच्या माध्यमातून, कासरवडली टीमच्या माध्यमातून. डीजे प्लीज. थँक्यू. एक चांगली फ्लाइंग स्टार्ट सँडी सर म्हणावं लागेल. ज्या पद्धतीची स्टार्ट पाहिजे होती त्याच पद्धतीची स्टार्ट देखील पाहायला मिळतोय. आणि नेहमी म्हटलं जातं ज्याची सुरुवात चांगली होती त्याचा शेवट चांगला होतो. इथे सुरुवात चांगली झाली कासरवडवली टीमचे. या मात्र 73-74 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या 3 चेंडूवर 12 धावा धावफलकावर लागलेत. चांगली बॅटिंग, पॉवर प्लेचा पुरेपूर वापर आयुब शेख देखील करतोय. क्षेत्ररक्षणात वारंवार बदल केला जातोय. आपण पाहू शकाल यश यांच्या मागे इर्शाद शेख हा देखील खेळाडू पाहायला मिळतोय. बॅटिंग मध्ये खूप चांगला प्रदर्शन केला. मात्र यावेळेस मात्र यष्टीरक्षकच्या भूमिकेत देखील प्रमुख भूमिका देखील पाहायला मिळते. तर या षटकातील 4था चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजीसाठी गोलंदाज सुमित येतोय. यावेळेस फुलरलेनचा चेंडू आहे, कुठली धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही. मिड ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण होते तोपर्यंत डॉट बॉलची सांगतायत. प्रत्येक डॉट बॉल मात्र इथे सामन्याचं समीकरण बदलत जाईल. प्रत्येक डॉट बॉल कासरवडली टीमला प्रेशर मध्ये आणेल. पण प्रेशर मध्ये बॅटिंग कशी करावी हे आयुब शेखला चांगलं माहिती आहे. त्यामुळेच की काय आशा असेल कासरवडली टीमला या आयुब शेखवर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुमित सज्ज झालाय. यावेळेस हेलिकॉप्टर लगवला जातोय आणि तो लँड होतोय लॉंग ऑन सीमा रेषा पार चौकार. 4 धावा इथे आयुब शेखच्या बॅट मधून. आणखीन एक दर्जेदार फटका. 4 धावा.
येस, काय फ्लाइंग स्टार्ट म्हणावं लागेल अयूब शेखच्या माध्यमातून आणि पहिल्या षटकात पुरेपूर समाचार घेतोय अयूब शेख. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 16 विदाउट लॉस. पहिल्या 5 चेंडूत आतापर्यंत जर पाहिलं 26404 असा टेलिफोन नंबर देखील पाहायला मिळतोय. खूप चांगली बॅटिंग. संघाची धावसंख्या बिनगडी बाद 16. यावेळेस फुलरलेनचा चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये अखेरच्या चेंडूवर दणदण करत चेंडू सीमारेषे पाल पलीकडे जातोय. षटक क्रमांक पहिलं संपलं गेले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दर्जेदार मॅच मध्ये दर्जेदार उत्तर पाहायला मिळालं कासरवडली टीम कडून. पहिल्या षटकाखेरीज बिनगडी बाद 20 धावा धावफलकावर लागलेत. आता मात्र समीकरण असेल 18 चेंडू आणि धावांची आवश्यकता असणार आहे 54. 44 धावांची अजूनही आवश्यकता आहे. पाहूया या मॅच मध्ये काय होतंय. ही मॅच नक्कीच पैसा वसूल करून जाईल प्रेक्षकांचं. तोपर्यंत असं म्हटलं जातं दुःखावर फुंकर मारण्याचं काम जर कोणी करत असेल तर संगीत करतं. तर डीजे मास्टरला एक संधी देऊया आणि एक मधुर गीतानंतर पुन्हा एकदा मॅच कडे वळूया. थँक्यू. 18 चेंडू 54 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 74 धावांचं आव्हान आहे गोलंदाजीसाठी. गोलंदाज येतोय यावेळेस बॅकफुटला येऊन पंच केलाय. चांगला स्ट्रोक कव्हर रिजन लाजबाब स्ट्रोक आपण पाहू शकाल. प्रसाद तांडेलच्या बॅट मधून येतोय. सुरेख देखणा आणि क्रिकेटला सौंदर्य वाढवणारा एक षटकार. 6 धावा आणि चेंडू सीमा पार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. A1 क्वालिटीचा षटकार देखील पाहायला मिळाला. कव्हर रिजन मध्ये एक षटकार लगोला दिला प्रसाद तांडेलच्या माध्यमातून. श्रीकृष्णाच्या मैदानावर श्रीकृष्णाच्या आयोजनामध्ये प्रसाद तांडेलने काय धुवाधार बॅटिंग केली होती. यावेळेस तेच तर भन्नाट वेगाने बीट करून गेलाय. डॉट बॉलची सांगता चांगलं कमबॅक पाहायला मिळते. गोलंदाज आपण पाहू शकाल रोहितच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर षटकार त्यानंतर केलेला डॉट बॉल देखील पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 26 धावा धावफलकावर लागलीत. 74 धावांचं टार्गेट आहे. आपण पाहू शकाल एक बिग फाईट दोन्ही टीमच्या माध्यमातून. यावेळेस मोठा फटका लगवला जातोय. चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषा पार. प्रसाद तांडेल ऑन फायर. लाजबाब बॅटिंग. या षटकातला दुसरा षटकार प्रसादच्या बॅट मधून. 6 धावा. थँक्यू. 32 धावा धावफलकावर जाऊन पोहोचते. तब्बल 9 चेंडूंचा खेळ संपला गेलाय. 32 धावा धावफलकावर लागलेत. काय बॅटिंग पाहायला मिळते. पहिल्या षटकातच पुरेपूर समाचार घेतला अयूब शेखने आणि दुसऱ्या षटकाचा चार्ज मात्र प्रसाद तांडेल करतोय. पहिल्या 3 चेंडूवर आतापर्यंत 12 धावा खर्च केल्या. मागच्या षटकाच्या सुरुवातीला देखील 3 चेंडूवर 12 धावा खर्च केल्या होत्या. या षटकाची सुरुवात देखील 3 चेंडूवर 12 धावा खर्च केल्यात. आता मात्र खूप चांगली बॅटिंग होते. 32 धावा स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचते. अजूनही 42 धावांची आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी. हे 2 खेळाडू जर मैदानात राहिले तरी ही मॅचला नव्हत्याचं होतं करायला वेळ लावणार नाही. इतकी ताकद एवढी धमक आहे आणि ती धमक देखील पाहायला मिळते. चांगला स्ट्रोक आहे ऑन साइडला. चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला मात्र थांबवलं अयूब शेखने. कायम संयमाचं क्रिकेट खेळावं लागेल. इथे पार्टनरशिप बिल्डअप करावं लागेल. साथ द्यावी लागेल. धावफलक हलतं ठेवावं लागेल ही मॅच जिंकायची आहे तर. एक धाव मिळते संघाला आणि संघ जाऊन पोहोचते तब्बल 33. अजूनही 41 धावांची आवश्यकता. 14 बॉल 41 धावा. मॅच मध्ये अजूनही 50-50 चान्स आहे. जर विकेट घेतोय कांजूर टीम अयूब शेख प्रसाद तांडेलचा तर कमबॅक करेल या मॅच मध्ये. अजूनही दोन्ही टीम साठी 50-50% असेल. यावेळी चांगला स्ट्रोक आहे अलॉंग द कार्पेट मिड विकेट रिजन मध्ये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फेकी देखील तितकीच चांगली आहे पण फेकी वाईड पाहायला मिळते आणि 2 धावा इथे पूर्ण देखील केल्या जातात. अयूब शेखच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचते. 11 चेंडूचा खेळ संपलाय. 35 धावा धावफलकावर लागलेत. पहिल्या षटकात 20. आता मात्र 15 धावा 5 चेंडूत खर्च केल्यात. 13 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता.
13 चेंडू 39 धावा, 39 धावा 13 चेंडू. मुंबई की ठाणे, ठाणे की मुंबई, कांजूर की कासरवडवली, कासरवडवली की कांजूर असा सामना देखील पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय रोहित. अखेरचा चेंडू हाताळण्यासाठी स्ट्राईक एंडवर आयुब शेख. यावेळेस फुलर लेनचा लाजवाब स्ट्रोक. चेंडू जातोय, इट्स आउट ऑफ द पार्क. चेंडू सीमारेषा पार षटकार. अखेरच्या चेंडूवर लगवला जातोय षटकार आणि षटक क्रमांक संपला गेलाय. दुसरं 2 षटकांचा खेळ इथे संपला गेलाय. 41 धावा धाव फलकावर लागलेत. 12 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. सँडी सर, यालाच क्रिकेट म्हटलं जातं. या क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. एक बाजू मात्र कांजूरकडे जात होती तर दुसरी बाजू आपल्याला कासर वडवलीकडे जाताना पाहायला मिळते. मेगा फाईट, बिग शो या मॅच मध्ये पाहायला मिळेल. तोपर्यंत डीजे मास्टरला संधी देऊया आणि ऐकूया एक मधुर गीत डीजे मास्टरांच्या माध्यमातून. डीजे प्लीज. तर आदरणीय हरिदास मडवी साहेब यांचं आगमन देखील झालंय. या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांचं देखील सरचे स्वागत आहे. बिग फाईट, बिग शो, कांजूर वर्सेस कासर वडवली असा मॅच देखील पाहायला मिळतोय. 12 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. 41 धावा धाव फलकावर लागलेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय ओमकार, जो सलामीला आलेला ओमकार पाटील. यावेळेस मात्र गोलंदाजीमध्ये चांगला स्पेल करावा लागेल. पण जर पाहिलं तर प्रसाद तांडेल, अयुब शेखने काय दर्जेदार क्रिकेट खेळलाय. अयुब शेखच्या बॅटमधून 2 षटकार आणि 2-3 चौकार देखील पाहायला मिळाले. आपल्या टीमसाठी तब्बल आतापर्यंत अयुब शेखच्या बॅटमधून 28 धावा खर्च झाल्यात, जमा केल्या गेल्यात आणि प्रसाद तांडेलने देखील 2 षटकार देखील लगवले गेले. आपल्या टीमसाठी 13 धावांचं योगदान दिले. 12 चेंडू आणि 33 धावांचं समीकरण आहे. ओमकार पाटील गोलंदाजीसाठी येतोय. एक्सपिरियन्स मॅन. स्ट्राईक एंडवर डेंजरस मॅन प्रसाद तांडेल. 63 धावा कुठल्या गेल्या होत्या श्रीकृष्णच्या स्पर्धेमध्ये. आज मात्र या टीमसाठी चांगलं प्रदर्शन करतोय. खोलीवर टप्प्याचा चेंडू अक्षरशः खडून काढलाय. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत मिळते सिंगल. कुठलीही दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाही. प्रयत्न केला जातोय. असं म्हटलं जातं की प्रयत्न करणारे 100% यशस्वी होतात असं नाही, पण प्रयत्न न करणारे सँडी सर 100% अपयशी होतात. इथे प्रयत्न केला जातोय दोन्ही टीमच्या माध्यमातून आणि प्रयत्नाच्याच इथे मात्र संघर्षाच्याच कठीण खडका खाडली विजयाच्या पाण्याचा झरा असं म्हटलं जातं. यावेळेस मात्र चांगली बॅटिंग पाहायला मिळेल. 11 चेंडू आणि 32 धावांची अजूनही आवश्यकता आहे. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. चेंडू फाईन लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय. भाग मिल्खा भाग, सिंगल आणि डबल देखील कन्वर्ट केलं जात आहे. लाजवाब क्रिकेट म्हणावं लागेल. रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये लाजवाब पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 44 धावा धाव फलकावर लागलेत. आपण पाहू शकाल आता मात्र 10 चेंडू असतील आणि धावांची आवश्यकता असेल 30 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 10 चेंडू 30 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. अयुब शेख चांगली बॅटिंग करतो आपल्या टीमसाठी. 30 धावांचं योगदान अयुब शेखच्या बॅटमधून आलं आणि यावेळेस हेलिकॉप्टर लगावला गेलाय. तो लँड होईल की काय? कॅच सोडली आहे की ही मॅच सोडली आहे? कारण की अयुब शेख सारख्या एक मातबर खेळाडूचा झेल सुटणं म्हणजेच नवी मुंबई ते कांजूरचं तिकीट तुमचं कन्फर्म करा असं म्हटलं जाईल. या मॅच मध्ये आता मात्र वेगळा रंग येईल. म्हणूनच क्रिकेट हा खेळ रंग बदलणारा खेळ म्हटलं जातं. ज्याप्रमाणे राजकारणात जसा बदल होतो त्याप्रमाणे इथे मात्र क्रिकेटमध्ये देखील सातत्याने बदल पाहायला मिळतोय. हा बदल कुठल्या पद्धतीचा असेल ते देखील पाहण्याला. गोरखनाथ मडवी माझे परम मित्र आणि सातत्याने जर पाहिलं तर कुठलीही मंडप व्यवस्था असो त्यासाठी या स्पर्धेसाठी दर्जेदार असं मंडप व्यवस्था त्यांच्या माध्यमातून पुरवली जाते. दिवानगरीचे माझे परम मित्र देखील आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. 9 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. इथे हेलिकॉप्टर आउटस्टँडिंग एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स बाय
आयुब शेख, मॅन फ्रॉम कासरवडवली, मॅन फ्रॉम सतियाई कासरवडली टीम कडून लाजबाब स्ट्रोक. हेलिकॉप्टर लँड झालाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. सँडी सर अफलातून बॅटिंग पाहायला मिळतंय. काय मॅच आहे, लाजबाब बॅटिंग. आपण पाहू शकाल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 11 चेंडू 38 धावा आतापर्यंत अयुबच्या बॅट मधून आल्या. मागच्या मॅच मध्ये 10 चेंडूत 42 धावा. टीम 8 चेंडूत अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. 8-22. लॉंग ऑफ रिझनचा क्षेत्ररक्षक म्हणत असेल की का मी झेल सुटला, का मी अयुब शेखला जीवनदान दिलं. आणि दिवाननगरी ते कांजूर मार्ग पर्यंत ह्या टीमच्या सगळ्या मेंबर्सच्या माध्यमातून त्याला मात्र खूप काही बोलणी ऐकावे लागेल. कारण की त्यांनी झेल सुटलाय तो म्हणजेच अयुब शेख सारख्या एक व्यावसायिक खेळाडूचा. बॅक टू बॅक 2 बॉल मध्ये 2 षटकार लगवले जातात. टीमचा स्कोर जाऊन पोहोचते तब्बल 58 या आकड्यावर. अजूनही 7 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 16 धावा, 16 धावा 7 चेंडू. आपण पाहू शकाल आज भी हम हारी हुई बाजी खेलना पसंद करते क्योंकि हम तकदीर से ज्यादा खुद पे भरोसा रखते. नशीब नाही तर स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवा हे दाखवून देतोय इथे अयुब शेख. लाजबाब बॅटिंग. आपल्या टीम साठी वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय. 12 चेंडू 44 धावांची विस्फोटक फलंदाजी करतोय. 50 अर्धशतक झळकावेल की काय. बॅटिंग परफॉर्मन्स, माइंड ब्लोईंग बॅटिंग परफॉर्मन्स, फॅब्युलस, फंटास्टिक. काय परफॉर्मन्स आहे. 3 चेंडूवर 3 लाजबाब षटकार. अक्षरशः अंगाला शहार आणणारे षटकार या अयुब शेखच्या बॅट मधून पाहिलं. लाजबाब. यस आयो कॅच विन द मॅचेस. पकडो कॅच, जीतो मॅच, छोडो कॅच, हारो मॅच. षटक क्रमांक संपलं गेलंय. चौथं, तिसरं, 3 षटकांचा खेळ संपला गेला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 64. आता मात्र 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. अर्धशतक झळकावलं गेलंय अयुब शेखच्या माध्यमातून. 15 चेंडूत 50. लाजबाब बॅटिंग. आणि षटकार जर पाहिले तर अयुब शेखच्या बॅट मधून आतापर्यंत षटकार आले 5 षटकार. 5 षटकार देखील लगवले गेलेत. आपण पाहू शकाल 50 धावा आतापर्यंत बॅट मधून आले. 6 चेंडू आणि धावांची आवश्यकता असेल 10 धावांची आवश्यकता. इथे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतो इस्ताक शेख, ज्याने बॅटिंग करत असताना ब्रायन लाराची आठवण करून दिली. यावेळेस टीम साठी 10 धावांची अजूनही आवश्यकता आहे. प्रसाद तांडेल स्ट्राईक एंडवर आहे. बराच कालावधीनंतर प्रसाद स्ट्राईकला आला कारण की तिसऱ्या षटकाचा पुरेपूर समाचार अयुब शेखने पाहायला मिळाला. यावेळेस मोठा फटका लागवण्याचा होता. इथे डायरेक्ट हिट. यस ओ माय गॉड. काय झालं मैदानाच्या आतमध्ये. धावचीच्या स्वरूपात अयुब शेख परतलाय. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. कहाणी में पुन्हा एकदा कलाटणी देतोय. या मॅच मध्ये आता मात्र पुन्हा एकदा वेगळा वळण आणलंय. 5 चेंडू 10 धावांची आवश्यकता. अयुब शेखची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. लाजबाब एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स बाय अयुब शेखच्या माध्यमातून. येस नाही भिणार आम्ही महाराष्ट्राची पोर. आम्ही ऑलराऊंडर, बॅटिंग धुवाधार, बाजी आम्हीच मारणार. अयुब शेख लाजबाब बॅटिंग. 16 चेंडू जर पाहिलं तर 50 धावांची विस्फोटक फलंदाजी करून अयुब शेख परतलाय. लाजबाब बॅटिंग. 4-5 चेंडू अजूनही 10 धावांची आवश्यकता.
5 चेंडू 10 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र न्यू कॅन्डिडेट नरेंद्र भारती मैदानाच्या आतमध्ये विस्फोटक फलंदाजी आहे. अनेक विक्रम आहेत या नरेंद्र भारतीच्या बॅट मधून, अनेक विक्रम देखील पाहायला मिळाले. यावेळेस इस्ताक शेख मात्र आपल्या टीम साठी खूप चांगलं योगदान देतोय. इथे मात्र 5 चेंडू 10 धावांची आवश्यकता. यावेळेस स्टॉपेज संधी आहे, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक धावतील तोपर्यंत लाजबाब झेल, अफलातून झेल पकडला गेलाय. सुपर डुपर कॅच आणि या मॅचला कलाटणी आणणारे षटक देखील म्हटलं जाईल. या मॅच मध्ये काय होतं आणि काय झालं यालाच क्रिकेट म्हटलं जातं. कांजूर टीम पुन्हा एकदा फ्रंट फुटला येतोय. यावेळेस मात्र टीमला गरज असेल 4 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. तोपर्यंत ऐकू एक मधुर गीत डीजे मास्तरांच्या माध्यमातून. चार चेंडू 10 धावांची आवश्यकता. इस्ताक शेख चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस लेग स्टंपच्या इथे मात्र पिचिंग झालाय. पंचांचा इशारा, यस इट इज व्हाईट, व्हाईट +1 बाय 1 गेट 1 फ्री. म्हणजेच डी मार्ट मध्ये ज्या वेळेस आपण कुठला प्रोडक्ट घेतो त्यावर एकावर एक फ्री मिळतं, तसंच मात्र एका चेंडूवर 1 धाव फ्री मिळालाय. 2 धावा बोनसच्या स्वरूपात संघाला मिळतात. आता मात्र समीकरण असेल 4 चेंडू 8 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा जमा करायच्या आहेत. इथे सती आई कासरवडवली टीमला काय मॅच आहे, पैसा वसूल सामना, पैसा वसूल स्पर्धा, पैसा वसूल. इथे प्रेक्षकांची गर्दी देखील पाहायला मिळतोय. पण याच मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर दर्जा, क्रिकेटचा दर्जा देखील पाहायला मिळाला. खूप चांगली पार्टनरशिप देखील पाहायला मिळाली. स्ट्राईक एंडवर फलंदाज मनीष पाहायला मिळतोय. 4 चेंडू 8 धावांची आवश्यकता. यावेळेस लाजबाब ब्लॉक होल ब्रह्मास्त्र वापरलं गेलाय. फर्निचर डिस्ट्रॉय फलंदाज तंबूच्या आश्रयाला काय कमबॅक. इस्ताक शेखने मात्र या मॅच मध्ये कलाटणी आणणारं षटक म्हणावं लागेल. फलंदाज मनीष गोल्डन डकचा शिकार ठरतोय. फलंदाज बाद बॅक टू द पॅव्हिलियन. काय मॅच आहे, काय गोलंदाजी इस्ताक शेखच्या माध्यमातून. हिम्मत मत खोना अभी बहुत आगे जाना है. जिन्होंने कहा था तेरी बस की बात नहीं उन्हें भी कुछ करके दिखाना है. आपण पाहू शकाल सामना जर बरोबरी सुटला तर विकेट, आणि जर विकेट जर बरोबर असेल तर नाणेफेक. विकेट दोन्ही टीमचे बरोबर आहेत. टॉस जिंकलाय कासरवडील टीमला. 1 धावांचा ऍडव्हान्टेज असेल. 3 चेंडू आणि धावांची आवश्यकता असेल 8 धावांची आवश्यकता. जरी 7 धावा काढल्या तरी देखील 3 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. इथे मोठा फटका लगवला जातोय. स्ट्रोक चांगला केल्या जाते. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. लाजबाब बॅटिंग, लाजबाब क्षेत्ररक्षण. टाळ्याचा गजर नक्कीच कांजूर मागच्या डगआउट मध्ये केला जातोय. आपण पाहू शकाल पुन्हा एकदा कहाणी मिटवीस. 2 चेंडू 6 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 6 धावा, 1 षटकार, 1 चौकार, 2 धावा, 2 चेंडू डॉट. सामन्याचा निकाल लागून जातील. रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय. स्ट्रोक चांगला आहे. चेंडू अलाउंड द कार्पेट. चेंडू जातोय सीमा लगत, गफरी होते. सिंगल कंप्लीट केली जाईल की काय, आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही प्रसाद तांडेलच्या माध्यमातून. 1 चेंडू 5 धावा. जर 4 धावा करतोय कासरवडे टीम तर विनर होतोय, कारण की टॉस जिंकलाय कासरवडील टीमने आणि विकेट्स दोन्ही टीमच्या बरोबर झाल्यात. काय सामना, पैसा वसूल सामना, आणि कमेंटेटरला देखील उभं राहून हा सामना बघण्यासाठी भाग. 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता. लवली स्ट्रोक लागवला जातोय. फटका चांगला आहे. सिंगल, सिंगलला डबल, डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे आणि इथे सामना जिंकतोय
गाव देवी कांजूर टीम गोस टू पुढच्या फेरीमध्ये. लाजबाब स्ट्रोक. काय सामना झालाय, पैसा वसूल सामना म्हणावं लागेल या मॅच साठी. लाजबाब सामना, अफलातून सामना. तर जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे. तर दोन्ही टीम प्लीज शेक हँड करा. अयुब शेख आपला टीम घेऊन प्लीज आपण मैदानाच्या आतमध्ये उतरा, कारण की या स्पर्धेचा नियम आहे की दोन्ही